ब्राह्मण सभा करवीर आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित व्याख्यानमालेत 6व्या दिवशी ज्येष्ठ कथालेखिका मंगला गोडबोले यांनी मला उमगलेले पुलं आणि सुनीताबाई या विषयावर आपले विचार मांडले। यावेळी बोलताना त्यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींना उजाळा देत त्यांचं अंतरंग उलगडलं। पु ल देशपांडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होतं, मात्र सुनीताबाई या त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच टीकेच्या धनी ठरल्या। दोघांच्या स्वभावामध्ये विरोधाभास होता। एकीकडे पु ल त्यांच्याकडे नम्रपणा होता, तर सुनीताबाई या कडक शिस्तीच्या होत्या। पु ल यांचा सुरुवातीचा कालखंड पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दरम्यानचा असल्यानं त्यांना पुन्हा पुन्हा विचार करायला लावणारा हा कालखंड होता। याच विचारातून त्यांची जडणघडण होत गेली। समाजातील सर्व स्तरात समभावानं वावर होणारं व्यक्तिमत्व म्हणून ते पुढे आले। इतरांप्रती संवेदनशीलता हा त्यांचा मोठा गुण होता। सामाजिक जाणीव जपण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। पुलंनी सगळ्यात महत्त्वाचं काय केलं तर सोशल कॉन्शन्स टिकवण्याची धडपड केली। हे खूप महत्त्वाचं आहे। जागल्या म्हणतात आपल्याकडे, कोणीतरी जागल्या असावा लागतो की बाबा रे हे तुझं चुकतंय, हे नाही आहे बरोबर असं म्हणायची त्याला हिंमत दाखवावी लागते। मग तो ऐकेल न ऐकेल हा पुढचा मुद्दा आहे, पण वडीलधाऱ्याचं ते काम आहे। आज कुटुंबातले वडीलधारे सुद्धा मुलांना काही सांगायला जात नाही, कारण ते कोणी ऐकून घेणार नाहीत किंवा घेतलं तर विपर्यास करतील अशी भीती वाटते। पण पुलंनी एक सोशल कॉन्शन्स कीपर हा जो रोल बजावला। पु ल देशपांडे यांनी आयुष्यात जी काही संपत्ती मिळवली ती त्यांच्या प्रतिभेच्या आविष्कारातून मिळवली। उपभोगशून्य स्वामी याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांनी आधुनिक काळात करून दाखवला, म्हणून ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ठरले। दुसरीकडे त्यांच्या पत्नी सुनीताबाई या बुद्धिमान मात्र तर्क कठोर होत्या। स्वातंत्र्याची विलक्षण आवड असल्यानं चले जाव चळवळीसाठी त्या रत्नागिरी सोडून मुंबईला आल्या। पु ल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली। 54 वर्षाच्या सहजीवनात पु ल यांच्या हस्तलेखनाची सगळी जबाबदारी आणि त्यांचा पत्रव्यवहार त्यांनी सांभाळला। अनामिका नावानं संस्था उभी केली। पु ल देशपांडे प्रतिष्ठान निर्माण केलं। लेखकांना रॉयल्टी मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। तर आहे मनोहर तरी या नावानं आत्मचरित्रातून त्यांनी महिलांना मोकळी वाट करून दिली। यानंतर महिला आत्मचरित्रासाठी पुढं त्या आल्या। पु ल आणि सुनीताबाई हे दीर्घ नाव मराठी भाषेत दीर्घकाळ राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आता पुलंही गेले, सुनीताबाईही गेल्या, पण पुलंचा शब्द मराठी भाषेत राहील। तसं पु ल आणि सुनीताबाई हे जोड नाव मराठी भाषेत दीर्घकाळ राहील असा मला विश्वास वाटतो। यावेळी डॉक्टर उदय कुलकर्णी, डॉक्टर रूपा नागावकर, तुषार तेंडुलकर, ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, डॉक्टर दीपक अंबर्डेकर, वृषाली कुलकर्णी, केदार तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, श्रीकांत लिमये, सुहास तेंडुलकर, अनुराधा गोसावी, अशोक जोशी आदी उपस्थित होते।